शेतकरी बांधवांनो, आज आपण उन्नूर या गावी सिद्धेश्वर लवटे यांच्या बागेमध्ये आलेलो आहे. तर त्यांना काही अशा गोष्टी द्राक्ष बागेमध्ये अशा घडल्या की गेली 2 महिने द्राक्ष बागेमध्ये पाणी असून सुद्धा आज द्राक्षाच्या बागेला घडांची संख्या जी आहे ती काडीमध्ये एका डोळ्याला 3-3, 4-4 घड म्हणजे काडीला 4-4 घडाची संख्या दिसत आहे. ते त्यांच्या तोंडूनच आपण ऐकू. आता हे जी 2 महिने या बागेत माझ्या पाणी लागलं सुरुवातीला. आता छटाई जी होती ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यातच, पण पाणी लागल्यामुळं बागेत पाणी जवळजवळ 2 महिने होतं. माल पडतो का नाही ही शंका होती मला. माल आता पडतोय का बागाला, काय होतंय, पाणी लागल्यानंतर मुळी काम करणार नाही. पण अशा प्रकारे माल पडलाय की मी 5 वर्ष बाग करतोय, पण पहिला सीझन माझा असा आहे की मला इतकी तजेलदार बाग, माल, घडाची संख्या आणि एकसारखा फुटवा निघाला. यामध्ये आपण या गोष्टी केल्या होत्या की शेड्यूलमध्ये आपण सुरुवातीला रेस्ट पिरियडमध्ये एप्रिल छाटणीमध्ये आपण शेंडा मारल्यानंतर वरदांत आणि फोर्टिसीचे 2 स्प्रे पडले. त्याच्यानंतर बाग छाटल्यानंतर आपण छाटणी झाल्यानंतर सुरुवातीलाच आपण 5व्या दिवशी वरदांत फोर्टिसी ड्रिपनं दिलं होतं आणि वरून स्प्रेसाठी दिलं होतं. आणि जस्ट आज छाटून आज तसा पाहायला गेला तर 28वा दिवस आहे, पण स्टेज ही आहे ही वातावरणातल्या चेंजेसमुळं आणि खाली जास्त पाणी आणि थंडीमुळं थोडंसं स्टेज मागं राहिलेलं आहे. साधारण 22-23व्या दिवसाची स्टेज आहे. पहिला स्प्रे जीएचा पडलाय. आज घडाची संख्या किंवा घडाची साईज वगैरे तुम्ही बघू शकता की बाबांनो कशा पद्धतीनं घडाची साईज आहे, घडाला पाकळी कशी आल्या किंवा घड किती आहेत हे पण तुम्हाला दिसून येतील. प्रत्येक ठिकाणी प्रत्येक काडीमध्ये घड आहे. 2-2 एका डोळ्यात. हो, 2-2 घड आहेत. म्हणजे जवळजवळ सरासरी झाडावर 100 ते 100 हे आहे लेवल आहे. 100 ते 100. काही ठिकाणी काडीला 4-4 घड ठेवलेत. तर सर्व शेतकऱ्यांना मी सांगू इच्छितो की वरदांत आणि फोर्टिसी जरूर सर्वांनी वापरा. थंडीमध्ये ट्रेस काढण्याचं काम, प्लस तुम्हाला झाडामधली जी ग्रोथ आहे, झाडाची जी चयापचय क्रिया आहे ती चालू ठेवायचं काम करतं. प्लस जमीन जी आहे ती पूर्ण अजून पण ओली आहे. म्हणजे 2 महिने पाणी असून सुद्धा अजून पण ओले आहे, तरी सुद्धा प्लॉटमध्ये शेंडा बाकीच्या गोष्टी हे तुम्हाला दिसून येतात.